नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती जी आहे या ठिकाणी खूप आलेली आहे. तर पहा, या ठिकाणी कितीही वर्ष कंत्राटी नोकरी करा, पण आता सरकारी सेवेत कायम होणे नाही. तर जे आहे मोस्टली हे NHM संदर्भातच न्यूज आहे. पहा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे दिलेलं आहे. न्यूजपेपरची बातमी आहे. नवे धोरण ऑगस्ट 2026 पासून जे आहे नवीन भरती कंत्राटी पद्धतीने लागू होणार आहे. ऑलरेडी मी सांगितलं होतं जे आहे या ठिकाणी आउटसोर्सिंग मार्फत जे आहे भरती होणार आहे म्हणून नवीन जे आहे आपल्याला माहिती हाती लागली होती. तर आता नवीन जी भरती आहे ती मोस्टली सर्व जे असणार आहे आउटसोर्सिंग मार्फत होणार आहे. आउटसोर्सिंगचा अर्थ असा असतो की ती कंपनी असते, ती कंपनी जसं की आपली ही BVG असेल किंवा मग स्मार्ट सर्व्हिसेस असेल, अशी या प्रकारे जे आहे कंपनी असते, त्या कंपनीमार्फत जे आहे पदभरती केली जाते. या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे, समायोजनाची डोकेदुखी टाळण्यासाठी राज्यातील आरोग्य सेवेत भरती बंद करण्यात आली आहे. पहा, कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरी केल्यानंतर आता कायमस्वरूपी शासकीय सेवेमध्ये मिळणार नाही. एक महत्त्वाचं जे आहे या ठिकाणी 10 वर्ष जर तुम्ही शासनामध्ये सेवा दिली तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट करणार होतं. तर या ठिकाणचा हा नियम आहे. त्यानंतर या ठिकाणी असं परत होईल म्हणून शासनाने हे ऑलरेडी हे अशा प्रकारे हे पत्रक माहिती दिलेली आहे. या ठिकाणी पहा, NHM राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जे आहे 10 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,070 कंत्राटी कर्मचाऱ्यांना जून 2026 मध्ये विशेष अपवाद म्हणून समकक्ष पदावर समायोजित केले आहे. आता हे विशेष अपवाद म्हणजे फक्त वन टाईम म्हणा किंवा स्पेशल केलेला आहे या ठिकाणी, ठीक आहे. यामध्ये यानंतर अशा प्रकारे काही होणार नाही. तर आता जे कोणी आहेत त्यांचं 9 वर्ष झालेलं आहे आणि ते वाटतील की आता 1 वर्षानं जर आहे आपलं पण परमनंट होईल म्हणून, तर अशी अपेक्षा ठेवू नका. हे तुमचं या ठिकाणी होणार नाही. हे फक्त वन टाईमच होतं. त्यानंतर पहा या ठिकाणी मात्र त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये NHM आणि NUHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन जे आहे आणि नॅशनल हेल्थ अर्बन मिशन जे आहे, ठीक आहे, त्यामध्ये पुढील सर्व भरती थांबून, आता NHMचं बंद झालेला व्हिडिओ ऑलरेडी आपण टाकलेला आहे. तर त्या ठिकाणी बंद थांबून आउटसोर्सिंग पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश जे आहे या ठिकाणी दिलेले. कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करण्याचे डोकेदुखी टाळण्यासाठी या सरकारने निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता शॉर्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती सांगतो. NHM जे आहे हे नॅशनल हेल्थ मिशन जे आहे हे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मग ऑल इंडियामध्ये असेल. हे जे आहे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसचे स्टाफ भरतं, ठीक आहे. स्टाफ असेल, डॉक्टर असेल, सर्व हे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये भरलं जातं. आता खूप वर्षापासून आहे, 2000 जवळपास हे 5 पासून या ठिकाणी NHM स्टार्ट झालेलं आहे. तेव्हापासून जे काही कॉन्ट्रॅक्ट पदं भरलं जातं त्यामध्ये हे जे आहेत जवळपास आता 15,000 प्लस हे पदं होते, ज्यामध्ये जे आहेत मागणी होती की हे जे पदं आहेत यांना परमनंट करा म्हणून, ठीक आहे. तर असं म्हणल्यानंतर मग 10 वर्ष जे सेवा केलेली आहेत कर्मचारी शासकीय सेवेमध्ये त्यांना जे आहे परमनंट करण्यात आलं. परमनंट केल्यानंतर आता फ्युचरमध्ये जे अशी काही अडचणी होऊ शकतील म्हणून शासनानं हे जो आहे हा नियम दुसरा या ठिकाणी काढले. पहा, वर्षभरात जे शासनाने घेतला U-टर्न पहा, जून 2026 मध्ये 15,070 कंत्राटी कर्मचाऱ्याचे समायोजन, त्यानंतर समकक्ष पदावर नियुक्तीला मंजुरी दिली. त्यानंतर वार्षिक जे आहे या ठिकाणी एवढा बजेट जे आहे या ठिकाणी खर्चास मंजुरी पण या ठिकाणी देण्यात आली होती. त्यानंतर लगेच 1 महिना सोडला जुलैचा, तर लगेच या ठिकाणी काय न्यूज आली पहा, ऑगस्टमध्ये नवीन थेट भरतीला स्थगिती, सर्व नवीन मनुष्यबळ आउटसोर्सिंगद्वारे, एजन्सीद्वारे डॉक्टर्स, नर्स कर्मचाऱ्यांवरील खर्च असणार आहे. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आकडेवारी पण दिलेली, काही माहिती दिली. त्यामध्ये राज्यात सध्या NHM त्यानंतर NUHM अंतर्गत 5,000हून अधिक पदे रिक्त आहेत. ही वॅकंटी स्टाफ आहेत, हे सर्व पदे यामध्ये. त्यामध्ये डॉक्टर आला, स्टाफ आला, नर्स आलं, NM आले, ब्रदर आले, फार्मासिस्ट आले, लॅब टेक्निशियन, विविध पदे आता थेट भरली जाणार नसून म्हणजे NHMमधून भरली जाणार नाहीत. बाह्य यंत्रणेमार्फत एजन्सी उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे नियमितकरणाचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार नाही, अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे मित्रांनो. तर हे जे आहे या ठिकाणी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज आहे. तर तुम्ही पहा, या ठिकाणी अशा अडचणीत न येण्यासाठी तुम्हाला जे आहे 2 एक्झाम ऑलरेडी आहेत, DHS आणि DMR. तर ह्या 2 एक्झाममध्ये तुम्ही जॉबला लागणं खूप गरजेचं आहे. कारण आता NHM परमनंट पण नाही होणार, मग तुम्हाला आउटसोर्सिंग असणार. आउटसोर्सिंग म्हणजे खूप कमी पगार असू शकतो मित्रांनो, ठीक आहे. पेमेंट किती असेल वगैरे याची काही आपल्याला आयडिया नाही आहे, पण पेमेंट कमी असू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ऑलरेडी सांगितले यामध्ये पदम पण या ठिकाणी ॲड केलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी क्लिअरली सांगितले स्टाफ नर्स आहे, ANM आहे, त्यानंतर मग
ब्रदर, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन ही सर्व आरोग्य विभागामधली जी पदं आहेत ती या ठिकाणी ॲड करण्यात येणार आहेत. आता काय बदल होणार पहा, डॉक्टर, स्टाफ नर्स, बदर, ANM थेट भरती होणार नाही. म्हणजे NHMची स्थानिक पातळीवर एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. जसं अगोदर आता क्लास 4ची केली जाते तशा प्रकारे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एजन्सीनेला असेल. कर्मचारी नोकरी सोडल्यास तातडीने दुसऱ्या कर्मचारी त्यांना द्यावा लागेल. रिक्त पदे दीर्घकाळ राहणार नाहीत. ठीक आहे, अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आलेली आहे. मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून कंत्राटी सेवा, स्थानिक पातळीवर तात्काळ कर्मचारी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, पदे रिक्त राहू नयेत या उद्देशाने सेवा कंत्राट पद्धतीने निर्णय घेतला आहे. डॉक्टर सुनील भोकरे आयुक्त NHMचे आहेत महाराष्ट्रातले, यांनी ही माहिती दिलेली आहे. यामध्ये पहा 15,000 समायोजनाची पात्र कंत्राटी कर्मचारी, 5,000 राज्यातील अंदाजे जे आहेत या ठिकाणी पदे रिक्त आहेत. या ठिकाणी पहा एवढा बजेट आहे जो की समायोजनासाठी मंजूर करण्यात आलेल्याने 100% नवीन मनुष्यबळ सेवा कंत्राट पद्धतीनेच होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे खूप महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी आता एकच काम करायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे. अभ्यास केला तरच तुम्ही परमनंट जॉबला लागणार आहेत, नाहीतर मग हे जे आहे या कंत्राटी जॉबच्या नादामध्ये पडावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तर चॅनलला फॉलो केला नसेल तर फॉलो करा. फर्स्ट टाईम आला असेल तर लाईक करायला पण विसरू नका ह्या चॅनलला. त्यानंतर असे अपडेट जे आहेत आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. DHS जे आहे लवकरच येऊ शकते. DHSची प्रोसेस चालू आहे. त्यानंतर CHOची जी एक्झाम आहे ही CHOची एक्झाम 25 ऑगस्टला आहे. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, सर्वांना माहिती पण आहे. ठीक आहे, अभ्यास पण करत असतील, अभ्यास करा. फक्त काही दिवस उरलेले. तर हॉल तिकीट मोस्टली आणखीन या ठिकाणी आज किंवा उद्या या ठिकाणी याची येऊ शकतात. जर आपले कोणी या ठिकाणी CHOचा फॉर्म भरले असतील आणि अभ्यास चालू केला असेल, तुम्हाला जर हॉल तिकीट आल्यानंतर तात्काळ माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन जे असतो, तो घंटा जो असतो तो वाजवून ठेवा. म्हणजे तुमचा तो नोटिफिकेशन असतं एक प्रकारचं, तो नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. लगेच आपण टाकल्यानंतर लगेच तुम्हाला ते माहिती येऊन जाईल की याची जे हॉल तिकीट वगैरे जे आहेत ते आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे माहिती तुम्हाला भेटून जाईल. जर हॉल तिकीट वगैरे आले तर तुम्हाला लगेच आपण माहिती देऊ. आपल्या प्रकारे या ठिकाणी आपलं जे आहे इंस्टाग्राम चॅनल आहे DMR नर्सिंग म्हणून, त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे DMR नर्सिंग म्हणून, त्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि आपलं यूट्यूब आहे. सर्वावर आपण जे आहे माहिती पाठवतो. ठीक आहे, शेअर करतो. इंस्टावर शॉर्ट माहिती टाकतो, टेलिग्रामवर PDF असतात या ठिकाणी, व्हॉट्सअपवर जे शॉर्ट माहिती असते आणि यूट्यूबवर जे आहे आपण कंप्लीट माहिती शेअर केलं जातं, एक्सप्लेन केलं जातं. ठीक आहे, माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका. तुमचा लाईक जो आहे आपल्याला मोटिवेशन देत असतो अशीच माहिती शेअर करण्यासाठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे आहे अभ्यास चालू ठेवा. DHS, DMR, CHO किंवा इतर महानगरपालिका इतर भरतीचा. ठीक आहे, धन्यवाद.